मित्रांनो, खूप दिवसांनी आज गावाला आलोय. तर इथंच रोड दिसतो बघा. इथं पक्का रोड आहे, डांबरी रोड आहे. तर एका मित्राने मला सोडला आणि आता इथं चाललोय घरी. तर जाता जाता आपल्या शेतामधून जायचं. तर तुम्हाला शेतामध्ये दाखवतो काय काय आहे. आपण काय काय झाडं वगैरे लावलेले आहेत, कशी फळं वगैरे काय आले आहेत, आंबे वगैरे आहेत ते. तर ते तुम्हाला दाखवतो आता. एक मीटर एक DP या पद्धतीत आलेलं आहे. तर आपली इथं मोटर इथं विहीर आहे. तुम्हाला दाखवतो विहिरीमध्ये पाणी वगैरे किती आहे. हे बघा, पाणी आता तरी भरपूर आहे. त्यात आपण मासा वगैरे पण आणून सोडलेले आहेत. अरे यार, मासा एक मेलेला दिसतोय. एक मासा मेलाय. कशाने मेला असेल काय माहिती. तर पाणी तरी आता आहे विहिरीला. आणि बाकी शेताकडे जाऊया आपण आपलं. तर मित्रांनो, ह्या साईडला आपली शेती, इकडे ऊस आहे. तर तुम्हाला जवळून दाखवतो ऊस कसा काय आहे ते. हा बघा ऊस. तर मित्रांनो, आपल्या इथे बेलाचं झाड आहे बघा. बेल आलेला आहे हे बघा. आणि त्याला आता फुलं पण येणार आहेत. आता कळ्या आल्या त्यामध्ये. आता फुलं यायला सुरुवात होईल. आणि इकडं आंब्याची झाड आहेत. आंब्याच्या झाडाला पण आंबा असं खूप छान आंबे आलेले आहेत. आपण पण खूप दिवसांनी आलेलो इकडं. तरी तुम्हाला आंबा दाखवतो. हे बघा, हे आंबा आहेत इकडे, मोठे आहेत. एक 200-300 ग्रामचे एक असतील. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी एक अर्धा किलोचा आंबा तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला दाखवतो. हे बघा, आंबा आहे. इकडे एक आहे. हा गळून पडलाय. मग हा पिकलेला दिसतोय. मग आतून कसा आहे. अरे यार, पिकलेला आहे आंबा हा. सुंदर असा वास येतो याचा. खूप सुंदर वास येतोय. तर हा खराब झालेला नाही आहे. तर आपण आता दुसऱ्या झाडांच्याकडं वळूयात. इकडे बघूयात कसं काय आहेत. इकडे पण आहेत, छान आहेत आंबे इकडे. अरे वा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा कोणत्या पद्धतीत आंबा आलेला आहे. श्री गणेशाची सोंड दिसते. हा यार, अरे यार, मस्तच. किती छान आंबा आले यार. हे बघा, खूप लांब लांब आहेत. ह्या साईडची पूर्णपणे अशी डाळी वाकलेली आहे. हा बघा, छान आंबा आलेले आहेत. हा इकडे एक आहे, खूप छान. तर इकडे एक चिक्कूचं झाड आहे. चिक्कूच्या झाडाला बघूया. चिक्कू माग मी आलेलो त्यावेळी चिक्कू तर खूप होतं. आता बघूयात आहेत का नाहीत. चिक्कूचं झाड, चिक्कूच्या झाडाला खूप चिक्कू होतं. ते चिक्कू काढलेत पण याच्यातले. आणि आत्ता सुद्धा आहेत. इकडे या साईडला दाखवतो तुम्हाला. इकडे आहे बघा. आता आहेत, कुठे कुठे राहिलेले आहेत. भरपूर चिक्कू होतं. जेवढी याला झाडाला पानं आहेत तेवढं याला चिक्कू होतं.
आता भरपूर खाल्लेत. म्हणजे आपण जे झाड लावलं त्याचं पालन केलं त्या पद्धतीत आपल्याला त्याचं फळ भरपूर असं भेटलेलं आहे. तर तुम्ही पण झाडं लावा, झाडं जगवा. इकडं ह्या साईडला पण दाखवतो तुम्हाला. इकडं बघा खूप मोठं झाड असं आहे, खूप मोठं. त्याच्या साईडला इकडं कडीपत्त्याचं झाडसुद्धा आहे. ते बघा फुलं आलेत त्याला. आता फुलं येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी इथं बिया पडल्यानंतर त्यांचं रोप पण तयार होतं आहे. तिकडंच लावलेलं आहे, तिकडं रोप लावलेलं आहे त्याला, ते पण आलेलं आहे, छान असं आलेलं आहे. आणि ह्या साईडला पण आंब्याची झाडं आहेत. इकडे पण आंब्याच्या झाडाला आलेलं आहेत बघा. छोटी छोटी झाडं आहेत पण छान असा आंबा आलेला आहेत त्यांना बघा. आणि सर्व व्हरायटीचे आंबे आहेत, अलग अलग व्हरायटीचे आंबे आपण झाडं लावलेली. तर सगळ्यांना फळ असं आलेलं आहे. आता ह्यालाच आलेलं ह्याला फळ म्हणजे मोहर आलेला, मोहर झडला आहे त्याचा, त्यामुळे त्याला आता फळ नाही आहे. तर बाकी झाडांना भरपूर असे फळं आहेत. इकडे बघा इथं वरती पण फळ आलेलं आहे. छान आहेत, छान छोटे छोटे आहेत पण मस्त आहेत. तुम्हाला अजून दाखवतो पुढं कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत. आता काय नावं तर मला माहीत नाहीत, पण तरीही तुम्हाला त्याचं फळ दाखवतो मी कसं आहे ते. हा पहा आंबा, एवढा मोठा आंबा आहे, खूप असा लांब आहे, छान आहे. आंब्याची क्वालिटी पण छान आहे, खूप मोठा असा लांब आलेला आहे. पुन्हा नारळाचं झाड खूप दिवस झालं लावलेलं, पण अजून त्याला काही फळ झालेलं नव्हतं. तर आता फळ म्हणजे त्याचं मोहर निघायला लागलेलं आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून. तर बोलतात ना सफर खा फल मिठा होत आहे, तर त्याचं हे उदाहरण आहे. आणि तुम्हाला याचा मोहर आलेला आत्ता नवीन फक्त आता निघतोच त्याच्यामधून, तर तो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आत्ताशी त्यातून निघतोय मोहर. छान असं झाड पण आलेलं आहे. इथं थोडंसं त्याला लागलेलं आहे, फाटलेलं आहे दिसतंय झाड ते. छान असं. आणि सर्वात जास्त असं आंब आलं असतील तर ह्या आमच्या झाडाला. आणि बघा तुम्हाला दाखवतो आंब, हे बघा खूप खूप आंब आलेलं आहेत. आणि वाऱ्यामुळं नुकसान पण जास्त झालेलं आहे. इथं बघा पडलेत आंब, खूप असं खराब झालेलं आहेत आंब. हे बघा सर्व साईडला आंब दिसतात. इकडे दाखवतो की ह्या साईडला बघा हे आहेत आंब, खूप आंबा आलेला आहेत. आणि हे आंब ह्यावेळी थोडं कमी आहेत, तरी मागच्या वर्षी असं भरपूर होतं. यावेळी वारा वादळ झाल्यामुळं त्याचा मोहर झडल्यामुळं आंब कमी आहेत. नाहीतर खूप असं आंब यायचं ह्या झाडाला. आणि आत्ता तरी काही कमी नाहीत आंब, आत्ता पण भरपूर आहेत. जे आपण त्याचं संरक्षण केलं त्या पद्धतीत आपल्याला याचं खूप असं फळ भेटलेलं आहे, खूप छान. आणि डुबता हुआ सूरज तुम्हाला आता इकडून दिसतोय का बघा, इथं आहे. फ्लॅश पडल्यामुळे दिसत नाही. हे बघा दिसलात. खूप असं छान दृश्य आहे. तुम्हाला परत आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. खूप छान असा नजारा आहे. जय सूर्यदेवाय नमः. तुम्हाला दाखवतो इकडं आंब किती आंबा आलेला आहे. तिकडे बघा ह्या साईडला पण आहे, छोटे छोटे आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. जर हे आंबा पाहिल्या मला एका गाण्याची आठवण झाली. तर तो हाय बघा आंबा, झाडाला पिकला आहे आंबा आंबा, खूप छान बघा पिकलेला आहे आंबा. इथं बघा दबतोय, हे बघा दबतोय आंबा, पिकलेला आहे आंबा. खूप आंबा आलेला आहेत आणि छान पिकलेल्यांना अजून पिकला, याच्यानंतर अजून पिकला तर खूप असा गोड लागल.
छान वाटलं. खूप दिवसांनी शेतामध्ये आलोय. खूप मस्त वाटलं इथं. इकडे पण भरपूर असं आंबे पडलेत खाली. कारण हे दोडक्याचं वेल आहे. तर मी ज्या टायमाला आलो तेव्हा छोटं छोटं होतं. त्यांना रश्या बांधून अशा पद्धतीत रश्या बांधलेल्या. हे बघा रश्या आहे. अशा पद्धतीत रश्या बांधलेल्या, कारण काय रश्यावरती चढण्यासाठी. तर आता खूप बघा खूप असं वरती वेल चढलेले आहेत आणि दोडकं पण आलेलं आहे त्याला. खूप असं दोडकं आलेलं आहेत आणि अजून येतात पण. ते बघा छोटं छोटं आहेत. इकडं छोटे छोटे आहेत आणि या साईडला बघायला गेलं तर इकडं खूप मोठं पण आलेलं आहेत. आणि भाजीसाठी उपयोगी पण येतात हे आणि विकण्यासाठी पण उपयोगी यायला लागलेत. मोठं मोठं आलेलं आहे. इकडे बघा यासाठी पण, इकडे पण एक ठेवलेला आहे, बियासाठी ठेवलेला आहे. खूप छान वाटलं शेतामध्ये ना. हा आपला ऊस आहे. या साईडला ऊस आहे. या छोट्या छोट्या भाजीपाल्यासाठी इकडं पण आपण थोडंसं लावलेलं आहे. वांगी, त्याच्यानंतर कारली आहेत, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगी आहेत, हिरवी मिरची आहे. छान वाटलं असं शेतामध्ये. आणि सूर्य मावळलेला आहे. आता या सूर्याबरोबरतीच आपण उद्या भेटू. नमस्कार.